मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र आभाळाकडे लागलेल्या आहेत। पाण्याअभावी सोयाबीननं माना टाकल्यात। राज्याच्या काही भागात पाऊस होत असला तरी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दडी मारली आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून पाऊस नसल्यानं खरीप पिकांना मोठा फटका बसतोय। ऐन शेंगा भरण्याच्या काळात पाण्याअभावी सोयाबीन पिकानं माना टाकण्यास सुरुवात केली आहे। हिरवगार पीक पाहून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांची चिंता मात्र आता वाढली आहे। कोरडवाहू भागातील पिकं सुकू लागल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। एकीकडे मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसापासून पावसाने दांडी मारल्याची पाहायला मिळते। त्याचे परिणाम जे आहेत ते आता शेतकऱ्यांवरती होत असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतपिकांमध्ये असणारे सोयाबीन जे आहे ते अक्षरशः आता फुलोऱ्यामध्ये जळून जात असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी एका सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे। या ठिकाणी जर बघितले सोयाबीन जे आहे ते अक्षरशः आता फुलोऱ्यात आलेला आहे। मात्र हे सोयाबीन जर बघितलं तर संपूर्ण फुलोरा जो आहे तो पावसाअभावी आता या ठिकाणी जळून जात असल्याचा पाहायला मिळतो। शेतकऱ्यांनी या सोयाबीनच्या पिकावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात खर्च देखील केलेला आहे। मात्र आता केलेला खर्च देखील निघणार का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी सुद्धा आहेत। काय सांगाल, किती खर्च या सोयाबीनसाठी आला होता आणि आता नेम पावसाने दांडी मारलेली आहे, काय परिणाम यावरती होणार आहे? शेतकऱ्याचा खर्च कमीत कमी एकरी 10 ते 15 ते 20 हजार रुपये खर्च झालेला आहे एकरी आतापर्यंत। पण आता पावसामुळे आमचं सोयाबीन हे पीक सगळं व्हायला चाललेलं आहे। त्याच्यामुळं सरकारने काहीतरी आम्हाला याची भरपाई, नुकसान भरपाई असं काहीतरी द्यावा। याचं तर उत्पन्न काही आम्हाला झिरोच उत्पन्न निघणार याच्यापासून। लोक कोण 5% पैसे घेऊन याची परतफेड कशी करणार? मग यासाठी शेतकरी आत्महत्या करते, काही करते। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।